This is part 32. Students, today we are going to learn the new part 3.3 note making. This is from the writing skill. You know about the note making, but we are now learning in detail about the note making. नोट मेकिंग म्हणजे काय? नोट्स काढणे. जसं मराठीत आपण म्हणतोय नोट्स नोट्स काढणं म्हणजे काय की बाबा एखादं लेक्चर झालेलं आहे, सरांचं टीचरचं लेक्चर सुरू आहे. मग लेक्चर सुरू आहे, मग खूप महत्त्वाचं सगळं काय काय असतं, संपूर्ण लेक्चर महत्त्वाचं असते. पण जे जे काय ऐकलं, जे समजलं ते आपण कायम आहे तसं, समजा एक पाऊण तासाचं लेक्चर आहे, एक 50 मिनिटाचं लेक्चर आहे आणि 50 मिनिटाच्या लेक्चरमध्ये जे जे काय ऐकलं ते सगळं आपण लक्षात ठेवू शकणार आहे काय? वर्ड आणि वर्ड नाही ठेवू शकणार. समजले मान्य आहे, पण व्यक्त करण्यासाठी किंवा पुन्हा ते लिहिण्यासाठी सगळं लक्षात राहणं अशक्य आहे. मग असं जे विद्यार्थ्यांना माहिती असते की बाबा हां ठीक आहे, हे समजत चाललेलं आहे, पण मग विद्यार्थ्याचं काम काय असते की बाबा त्यातलं जे जे काय महत्त्वाचं आहे तो क्ल्यू लिहून ठेवणे. जे एखाद्याला कुठलं तरी, प्रत्येकाच्या नोट्स वेगळ्या असू शकतात, लेक्चर सेम आहे पण नोट्स वेगवेगळ्या असू शकतात, वेगळ्या प्रकारे असू शकते. कोणी जास्तीत जास्त मॅथ्सचा वापर करेल, कोणी जास्तीत जास्त शब्दांचा वापर करेल, कोणी वाक्यांचा वापर करेल, कोणी फक्त क्ल्यू घेईल. शॉर्ट नोट्ससारखं कोणतरी हा पॉईंट हा पॉईंट हा पॉईंट, कोण तर फक्त पॉईंट काढतील आणि कोण काय करेल, महत्त्वाचा पॉईंट काढेल किंवा सब पॉईंट काढेल. अशा प्रकारे. आणि ज्या नोट्स काढण्याचं महत्त्व काय आहे की बाबा ज्यावेळी तुम्ही परीक्षेसाठी बसाल किंवा अभ्यासासाठी बसाल, पुन्हा एकदा वाचायचं आहे त्यासाठी बसाल, तर त्यावेळी तुम्हाला काय होणार आहे, त्या पॉईंट्सवरनं सगळं इन डिटेल लक्षात येणार आहे. ते पॉईंट्स बघितले की कळणार आहे की इथं मी असं ऐकलेलं होतं, याचं एक्सप्लेनेशन असं आहे. किंवा लिहिताना पण पॉईंटचा फक्त अभ्यास केला किंवा लास्टचा आता अभ्यास, परीक्षा द्यायची आहे, उद्या पेपर आहे तुमचा आणि तुम्ही अभ्यास करायला लागलाय, ते फक्त पॉईंट्स बघितला तरी तुमची त्यावरून रिव्हिजन होऊन जाईल. आणि रिव्हिजन झाले की सगळं बाकीचं लक्षात ठेवायची काहीच गरज नाही. ते फक्त पॉईंट ज्यावेळी ऐकताना तुम्ही ज्या नोट्स काढल्यात ते पॉईंट जरी लक्षात ठेवले तरी काय होणार आहे, तुमच्या लक्षात राहणार आहे. म्हणजे इतकं महत्त्वाचं. आणि हे नोट मेकिंग जगभरात चालू असते, मीडियामध्ये चालू असते, न्यूजमध्ये चालू असते, कोणत्याही लेक्चरमध्ये चालू असते. साधं आपण पुस्तक जरी वाचत असतो तर त्यातनं पण आपण नोट मेकिंग करत असते. पहिली स्टेप काय असते, समजा पुस्तक वाचायला लागले, पहिली स्टेप काय, महत्त्वाच्या याला अंडरलाईन करायचं आणि एक आपली डायरी असते, डायरीमध्ये ते महत्त्वाचं त्या पुस्तकातली समरी, पुस्तकातले काय जे महत्त्वाचं आहे ते आपण तिथं लिहायचं. मग अशा प्रकारे ह्याला नोट मेकिंग म्हटलं जाते. सध्याच्या तुमच्याशी रिलेटेड जर म्हटलं तर काय होतंय, वर्गात ऐकलेलं लेक्चर, एखादं वाचलेलं पुस्तक, चॅप्टर, त्यातून आपण नोट्स काढणे किंवा क्लासमध्ये वगैरे काहीतरी झालेलं असते आणि त्यातनं आपण नोट्स काढणे, ते पॉईंट नोटबुकमध्ये नोटिंग करून ठेवणे म्हणजे काय, नोट मेकिंग. हे आता सध्याशी तुमच्याशी रिलेटेड ही गोष्ट आहे. आता आपण इन डिटेल नोट मेकिंग शिकणारच आहोत. पहिल्यांदा काय, त्यात आईस ब्रेकर्स आहेत. नाव वी आर गोइंग टू लर्न 3.3 नोट मेकिंग, पेज नंबर 147. In that icebreakers, there is first question, complete the web. Question is complete the web. They have given some points. Main point is we take notes of. आपण नोट्स कोणाकोणाच्या घेतो त्याच्यावरून आहे. आणि त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, एक क्ल्यू दिलेला आहे, एक पॉईंट दिलेला आहे आणि 3 आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. वी टेक नोट्स ऑफ म्हणजे आपण नोट्स घेतो. मग कोणाकोणाच्या स्पीच म्हणजे काय, व्याख्यान वगैरे. मग त्याचं एक त्यांनी दिलेलंच आन्सर आहे स्पीच. दुसरं आर्टिकल म्हणजे काय, एखाद्या पेपरमध्ये वगैरे आलेलं असतं ते आर्टिकल. तिसरं बुक पुस्तक. आणि लेक्चर म्हणजे काय, कोणतंही अभ्यासासाठी वगैरे झालेलं, कॉलेजमधलं वगैरे लेक्चर असू शकते. अशा प्रकारे वी टेक नोट्स ऑन नंबर 1 स्पीच, नंबर 2 आर्टिकल, नंबर 3 बुक, नंबर 4 लेक्चर. क्वेश्चन नंबर 2, डिस्कस इन ग्रुप्स व्हाय यू टेक नोट्स. आता आपण नोट्स का घेतो हे ग्रुपमध्ये डिस्कस करायचं आहे. म्हणजे हे आपल्याला माहिती पाहिजे की बाबा आपण नोट्स का घेतो. इन दॅट फर्स्ट पॉईंट, इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग बिकम्स ॲन ॲक्टिव्ह प्रोसेस. आता जर नोट्स घेत असलो तर आपण जे काय ऐकत आहोत लेक्चरमध्ये ती काय होणार आहे, ॲक्टिव्ह प्रोसेस होणार आहे. म्हणजे ती टेम्पररी राहणार नाही आहे. नोट्स जर घेतला तर काय होणार आहे की बाबा ते लाईफ लाँग राहणार आहे. पुन्हा लाँग पिरियडसाठी ते तुमच्या लक्षात राहणार आहे. आत्ता ऐकलं, लक्षात आलं, समजलं वगैरे सगळं ठीक आहे, पण नोट्स असतील तर ते पुन्हा आहे तसे पॉईंट्स मिळणार आहेत. हा त्याचा फायदा आहे. पहिला पॉईंट, इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग बिकम्स ॲन ॲक्टिव्ह प्रोसेस. नंबर 2, रिड्यूस स्टडी
and very helpful during revision. Reduce study and very helpful during revision. अभ्यास खूप करावा लागणार नाही, पॉईंट समोर आहेत म्हटलं पटकन रिव्हिजन होणार आहे, पटकन लक्षात राहणार आहे. हेल्प्स इन प्रेझेंटिंग इम्प्रेसिव्ह असाइनमेंट क्विकली. आता समजा तुम्हाला एखादा असाइनमेंट करायचा आहे आणि तुमचं जे जे काही ह्या असाइनमेंटमध्ये आहे, जे जे महत्त्वाचं आहे ते पहिल्यांदा तुम्ही काय करू शकता, पॉईंट्समध्ये व्यक्त करू शकता आणि त्याच्यासाठी इम्प्रेसिव्ह आणि क्विकली तुमचं असाइनमेंट होणार आहे आणि ते जास्त इम्प्रेसिव्ह होणार आहे. चौथा, लीड्स टू बेटर अकॅडमिक परफॉर्मन्स ओव्हरऑल. आणि ही जर एकदा तुम्हाला सवय लागली तर कमी कष्टात जास्त यश, अशा प्रकारे काय होणार आहे, तुम्हाला यश येत जाणार आहे. ह्याच्यासाठी नोट्स खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून काय म्हणजे लीड्स टू बेटर अकॅडमिक परफॉर्मन्स ओव्हरऑल. एकूण तुमचा परफॉर्मन्स काय होणार आहे, चांगला होणार आहे, इम्प्रेसिव्ह होणार आहे, कमी कष्टात होणार आहे. आणि हे सगळं नोट मेकिंग म्हणजे काय असणार आहे, स्मार्ट वर्क असणार आहे. तर पुन्हा इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे नोट मेकिंगसाठी. बेटर नोट्स विल हेल्प यू रिमेंबर कन्सेप्ट, डेव्हलप मिनिंगफुल लर्निंग स्किल्स अँड गेन बेटर अंडरस्टँडिंग ऑफ अ टॉपिक. डिस्कस इन ग्रुप्स डिफरंट स्टाईल्स और मेथड्स यू यूज इन युअर नोट मेकिंग और टेकिंग. फॉर एक्झाम्पल टू अंडरलाइनिंग इम्पॉर्टंट फॅक्ट्स. मग नोट मेकिंग करताना पहिलं काय असते की अंडरलाइनिंग फॅक्ट्स असतात. Now we are going to learn actually the concept note making. Note taking and note making. They have given us the difference between what is the note taking and note making. Note taking म्हणजे काय, किंवा नोट्स घेणे, आणि नोट मेकिंग म्हणजे काय, स्वतः नोट्स तयार करणे. नोट्स घेणे आणि स्वतः नोट्स तयार करणे यातला फरक त्यांनी इथं सांगितलेला आहे. पेज नंबर 148. बोथ द स्किल्स आर टोटली डिफरंट. मग हे जे काय दोन्ही स्किल्स आहेत, नोट टेकिंग अँड नोट घेणे आणि नोट तयार करणे, हे दोन्ही स्किल पण काय आहेत, डिफरंट आहेत, त्याच्यामध्ये फरक आहे. नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह प्रोसेस विच इज अंडरटेकन ड्युरिंग लेक्चर्स. आता नोट टेकिंग म्हणजे काय आहे, पॅसिव्ह प्रोसेस आहे, किंवा हां समोरचे सांगायला लागले त्या नोट्स घेत आहे, त्यात स्वतःचं काही स्किल नाही, त्यांनी सांगितलेलं आपण उतरवत आहोत. नोट टेकिंग ॲट अ ग्लान्स गिव्स अ कम्प्लीट व्ह्यू ऑफ पॅराग्राफ ऑर एनी कंटेंट विच कंटेन्स द मेन पॉईंट्स अँड सपोर्टिंग डिटेल्स ऑफ व्हॉट इज हर्ड ड्युरिंग लेक्चर ऑफ स्पीच. आता नोट टेकिंगमध्ये काय असणार आहे, समोरचं लेक्चर चालू आहे त्यातलं काय असणार आहे, मेन पॉईंट्स घेतले, त्याचे सब पॉईंट्स घेतले आणि जे जे काय ऐकलं त्यातलं आपण उतरवणं. टेकिंग नोट्स व्हाईल रीडिंग फ्रॉम डिफरंट बुक्स अँड प्रेझेंट फॉर डिफरंट पर्पज. डिफरंट बुक्ससाठी असू शकते, डिफरंट पर्पजसाठी टेकिंग नोट्स असू शकते. आता हा फरक झाला, हा झाला डिटेलमध्ये व्हॉट इज द नोट टेकिंग. नाऊ वी आर गोइंग टू लर्न व्हॉट इज द नोट मेकिंग. नोट मेकिंग इज अ मोर ॲक्टिव्ह अँड फोकस रायटिंग स्किल where a concentrate connection between all relevant concepts and words is drawn to infuse or connect all thoughts together by a method, points, T-diagram or a table, etc. आता नोट मेकिंग हे मात्र काय आहे, पूर्णपणे तुमचं स्किल आहे. तुम्ही स्वतः त्याच्या नोट्स काढणार आहात, स्वतः तयार करणार आहात, घेणार नाही आहेत तर काय करणार आहात, तयार करणार आहात. मग कशा तयार करणार, एकतर पॉईंट्स काढणार किंवा टी डायग्राम काढणार किंवा टेबल फॉर्ममध्ये तयार करणार. म्हणजे नोट मेकिंग इज अ स्किलफुल वर्क. सिमिलॅरिटीज बिटवीन नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. आता डिफरन्स काय आहे तो आपल्याला कळला, पॅसिव्ह आहे, हे ॲक्टिव्ह वर्क आहे. नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह वर्क, नोट मेकिंग इज अ ॲक्टिव्ह वर्क. नाव वी आर गोइंग टू लर्न द सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटीज म्हणजे समानता बिटवीन नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. नोट घेणे आणि नोट तयार करणे यातली समानता काय आहे ते आपण शिकणार आहोत. बोथ प्रोव्हाइड द स्टुडंट्स विथ मटेरियल फॉर इझी रेफरन्स, प्रिपरेशन्स अँड स्टडी ड्युरिंग अँड एक्झामिनेशन. बोथ ॲड the students in remembering facts easier as it utilize both reading and the listening senses. आता दोघांना पण काय पाहिजे, बाबा लिसनिंग झालं पाहिजे, त्यानंतर स्टुडंट्स रिमेंबर फॅक्ट्स असल्या पाहिजेत, रीडिंग महत्त्वाचं आहे. बोथ हॅव द सेम पर्पज दॅट इज फॉर द स्टुडंट्स टू एक्सेल इन देअर स्टडीज. आता एक्सेल हा न्यू वर्ड आलेला आहे. एक्सेलचं मिनिंग आहे बघा, EXCEL. EXCEL means Excel. Excel means to be very good at doing something. Excel means
टू बी व्हेरी गुड ॲट डुईंग समथिंग, काहीतरी करण्यामध्ये खूप चांगलं असणे. काम करायचं आहे, मग कसं करायचं आहे, काहीतरी करायचं नाही, कामात काय पाहिजे, क्वालिटी पाहिजे, चांगले गुण पाहिजे, ते काम चांगल्या प्रकारचं पाहिजे. एक्सेल मीन्स टू बी व्हेरी गुड ॲट डुईंग समथिंग, खूप चांगल्या प्रकारे. थोडक्यात बोथ हेल्प द स्टुडंट्स टू कॉन्सन्ट्रेट बेटर अँड इफेक्टिवली, मग त्यांना काय होणार आहे, कॉन्सन्ट्रेशन बेटर होणार आहे आणि इफेक्टिवली होणार आहे. Note taking and note making. Now we are going to learn the difference between note taking and note making. First point here, only jotting down points involves no sign interpretation. There are new words, jotting and interpretation. Jotting, JOTTING. Jotting means a brief note. Brief म्हणजे काय, सविस्तर. Interpretation, INTERPRETATION, इंटरप्रिटेशन अँड एक्सप्लेनेशन ऑर अंडरस्टँडिंग. मग काय आहे, जॉटिंग म्हणजे ब्रीफ नोट, सविस्तर नोट, आणि इंटरप्रिटेशन म्हणजे अंडरस्टँडिंग किंवा एक्सप्लेनेशन. नोट मेकिंग म्हणजे काय, हेल्प स्टुडंट टू सी इच पॉईंट क्लिअरली अलॉंग विथ इट्स लिंक ऑर कनेक्शन विथ इच अदर. किंवा बाबा त्या नोट मेकिंगनं काय होणार आहे, तुम्ही स्वतः त्याला हेल्प होणार, कारण की आपण अंडरस्टँडिंग करून स्वतःच्या स्किलनं केलेलं असते. व्हेरी लिटिल चेंजेस आर रिक्वायर्ड. आता नोट टेकिंगमध्ये काय असणार आहे, डायरेक्ट जे देतात ते आपण लिहून घेणार आहे, मनानं कमी चेंजेस घालणार आहेत. पण नाही, इथं नोट मेकिंगमध्ये काय आहे, इझियर टू चेंज द नोट्स मेड. आता ह्या नोट मेकिंग हे स्वतः नोट्स तुम्ही बदलू शकता. मी नोट मेकिंग अशा प्रकारे केलं, दुसरा विद्यार्थी दुसऱ्या प्रकारे करेल. ज्याचं जसं इंटेलेक्च्युअल आहे, जसं अंडरस्टँडिंग आहे, जे त्याला सोपं वाटते त्या प्रकारे तो काय करेल, नोट मेकिंग करेल. टेकिंग पॉईंट्स फ्रॉम वर सोर्स ॲट अ टाइम. एखाद्या सोर्समधनं पॉईंट्स घेणे म्हणजे नोट टेकिंग. इथं इन्व्हॉल्व्स द टेकिंग ऑफ पॉईंट्स फ्रॉम डिफरंट सोर्सेस. आता नोट मेकिंग मी असं नाही, मी पुस्तकातल्या नोट्स काढीन, ह्याच्यातल्या नोट्स काढीन, किंवा सगळं तिन्ही मिळून कुठल्या तरी एखाद्या नोट्स काढीन, मी शिक्षकांच्या नोट्स त्या इन्व्हॉल्व करीन. म्हणजे नोट मेकिंग काय आहे, जरा वास्ट आहे. तुम्ही त्यामध्ये चेंजेस करू शकताय किंवा मटेरियल वाढवू शकताय. नाऊ लेस अंडरस्टँडिंग. आता यात काय असणार आहे, लेस अंडरस्टँडिंग असणार आहे, मोर अंडरस्टँडिंग असणार. आता लेस अंडरस्टँडिंग काय असणार आहे, किंवा इथं आपण पॅसिव्ह आहे. पॅसिव्ह म्हणजे काय, हा ठीक आहे, घेत आहोत. आता इथं जिथं ॲक्टिव्ह आहे, ब्रेननं इन्व्हॉल्व आहे, इमोशनली इन्व्हॉल्व आहे, मेंटली इन्व्हॉल्व आहे, आपलं स्किल वापरतोय म्हटलं काय असणार आहे, ते नोट्स जरी काढल्या आणि ठीक आहे लास्ट मोमेंटला जरी वाचलं तरी आपल्याला ते पटकन रिवाईज होणार आहे. का, स्वतः केलेलं असते, तिथं आपलं फुल कॉन्सन्ट्रेशन झालेलं असते, समजूनच केलेलं असते, त्यामुळं मोर अंडरस्टँडिंग. पॉईंट्स ऑर नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. पॉईंट्स गिवन बाय सोर्सेस आर टेकन डायरेक्टली. फुल फॉर्ममध्ये असतात आणि त्या सोर्सेस जसं देतात तसंच. आता नोट मेकिंग इज ऑफन इन शॉर्ट फॉर्म. आता नोट मेकिंग काय शॉर्ट फॉर्ममध्ये का, कारण की पुढची कन्सेप्ट पूर्णपणे कळलेली असते. आपल्या डोक्यात काय असते की बाबा ते पुन्हा कसं लक्षात राहावं, हा क्ल्यू आला तरी, त्यामुळे तो हा क्ल्यू आला तरी सगळं लक्षात राहावं, एक्सप्लेनेशन लक्षात यावं, लिहिता यावं, यासाठी केलेलं असते. त्यामुळे काय ना, इट इज ऑफन शॉर्ट फॉर्म. ओनली गिव्ह द अर्ली कन्फिग्युरेशन फॉर द होल टॉपिक. हेल्प्स द स्टुडंट्स इन कम्प्युटरिंग इट्स मेन की म्हणून वापरता येते. नोट्स आर मेड फ्रॉम सोर्सेस. दे आर हँडमेड सिन्स टाईम अवेलेबल इज लिमिटेड. कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर देमसेल्स इन हँडमेड ऑर कॉम्प्युटर टाईप फॉर्म. कॉम्प्युटर टाईपमध्ये असू शकतात, ॲक्च्युली हा हँडमेड असणार आहे आणि तुमच्या लर्नर्सनी ठरवले त्या सोर्सेसपासून आपल्याला मिळू शकतं आहे. याचा सोर्स मात्र काय असणार आहे, टीचर किंवा काय पुढची व्यक्ती जे देतो तो लिमिटेड असू शकणार आहे. त्यामुळे नोट टेकिंग, दिस इज नाव वी हॅव लर्न द व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. व्हॉट वी अंडरस्टूड नाव, that note making is a more important and skillful work and most useful work that we have understood now only because of the difference between note taking and note making. Now we are going to learn the styles of note making. Means there are some types of note making. There is no one form is defined, or no, there is nothing that defined. We can do changes also, and there are some type. There is not one type note making. Means you are doing note making and this is the only one type. This is not like that. We have the types of note making. These are tables, charts. In that charts, in bracket, bar charts, pie charts, flow charts.
There are also types of charts, bar charts, pie charts, flow charts, line graph, tree diagram, pictograms, maps and plans. Now there is a difficult word, pictogram. Pictograms. Pictograms means सिम्पल ड्रॉइंग रिप्रेझेंट समथिंग. म्हणजे काय, ड्रॉइंगच्या रूपात काहीतरी दाखवणं, म्हणजे पिक्चरच्या रूपात दाखवणं म्हणजे काय, पिक्टोग्राम्स झालेलं आहेत. मग नोट मेकिंगचे टाईप्स बघा, टेबल्स, चार्ट्स, चार्ट्समध्ये बार चार्ट्स, पाय चार्ट्स, फ्लो चार्ट्स, लाईन ग्राफ, लाईननुसार, ट्री डायग्राम जे आपल्याला खूप वेळा झालेले आहे, पिक्टोग्राम्स जे पिक्चरच्या रूपात, डायग्रामच्या रूपात दाखवलेलं आहे, मॅप्स आपल्याला माहिती आहेत, आणि प्लॅन्स. अशा प्रकारे देअर आर सम styles of note making also. In next video we are going to learn in detail about the note making. So for this time we can stop here. Okay.